Thank you.
तयापाशी नुरे पाप नाशी त्रिविध ताप नामतेचे परब्रह्म जप यज्ञ तो परम तयापाशी नुरे पाप नाशी त्रिविध ताप एकायनागणी जपा राम कृष्ण मंत्र सोपाय तयापाशी नुरे पाप नाशी त्रिविध ताप मनोजवं मारुततुल्यवेगं बुद्धिन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मयं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे भीमरथं वरपुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्यदिष्टं दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गमये पांडुरंगं पांडुरंगाकरुण भ्रमणवनदु सगळे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय ही आपुली प्रभावनी भली वरी वैसू पावली श्री गुरुजी यांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण हेच वंदो श्री चरण श्री गुरुंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहनाथ रूपावर झालो चराचरी राम कृष्ण हरी वगैरे बंद करून आणि थोडा बास कमी करा नुसता आवाज द्या राम कृष्ण हरी मॉनिटरला थोडा आवाज नित्यमध्ये जो वैखरी तयापाशी नुरे पाप नाशी त्रिविध ताप एकदम उत्तम आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये विश्वाचा मालक विश्वाचा चालक विश्वाचा करता विश्वाधीश प्रभू श्री भगवान शिवजी भोलेनाथ बाबांच्या पवित्र चरणाजवळ आज या ठिकाणी सेवेचा योग आहे. भगवान श्री भोलेनाथ बाबांच्या पवनपुत्र हनुमानजीच्या अनेक विद्वान जनाच्या साधू संतांच्या महंतांच्या चरणस्पर्शाने पदस्पर्शाने त्यांच्या वास्तव्याने पावन झाली आपली निंबोरी पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये रौप्य महोत्सव वर्ष 50 वर्ष परिपूर्ण झाले. हा कार्यक्रमास त्यानिमित्ताने हा चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन संगीत श्री भावार्थ रामायण कथा हरिपाठ हरि कीर्तन हरि जागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये लाची कीर्तन रूपी सेवेचा योग जमिरे सर्व महाराष्ट्रातील आंध्र कर्नाटक गुजरात 4-5 राज्य यांनी आपल्या स्वराच्या माध्यमामधून खूप गाजवले बघा. त्यांनी अशी सुंदर गंधर्व सारखी हे गायनाचार्य खूप सुंदर गुंदार महाराज असतील राजे महाराज असतील कुमार महाराज असतील आणि सर्वांची आपली विशेष करून बाबा यांचा परिचय मला पहिलाच आहे. पहिला भरपूर दिवसाचा परिचय माझ्या लई लहानपणापासून माझ्याकडे सर्व हे विजय महाराज सुद्धा बऱ्याच वर्षाने असतात. मदाम्याचे राजे येते आणि विशेष म्हणजे बाबा त्यांच्या वाजवण्यापेक्षा त्यांचा स्वभाव फार चांगला आहे आणि सर्वांना घेऊन चालण्याची ताकद असावी मदाम्यामध्ये. एक आहे सर्वांना घेऊन चालतात. किती सुंदर गायन. तुम्ही जमिनी सर्व गुणीजन अगदी परीक्षेची सारखी श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी आणि सिस्टीम सुद्धा क्रमांक 1 ची सुंदर लाजवाब. सर्व कार्यक्रम त्याच्यावर अवलंबून असतो. मग काही लोकांना राग येतो. मी बोलत नाही सर कधी कुणाला. मी तर काहीच बोलत नाही. विजू महाराज बोलतो कधी काही. एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं माईक बंद होतं म्हणून. मी बोलत नाही बाबा कधी कुणाला काही.
बोलतो कुंदन महाराज की देवाशपथ बोलत नाही, काहीच बोलत नाही. टाळ्या वाजवा सुद्धा तुम्हाला म्हणणार नाही. तुम्ही आलात हेच उत्तर आहे. झोपा, कीर्तन झाले उठवतो तुम्हाला. काहीच बोलत नाही कुणाला काही. अभंग नागबाबांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा, पण नाम साधना हा प्रदर्शित करणारा अभंग. या जगाच्या पाठीवर एकच साधन आहे श्रेष्ठ. अनेक साधन आहेत निळोबराच्या शब्दाप्रमाणे. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, पण त्या सर्व मार्गाला नियमावली आहे, प्रतिबंध आहे. पण जगाच्या पाठीवर एवढाच मार्ग आहे नामचिंतन, की त्याला कुठलीच आचारसंहिता नाही. आचारसंहिता रहित साधन असेल तर ते नामचिंतन. बाकीचे साधन त्याला आचारसंहिता आहे, नियमावली आहे. संगीत भजन सुद्धा मोक्षाचं साधन आहे. या भजनाला सुद्धा मोक्ष मिळतो. काहीच तुम्हाला साधना करायची गरज नाही, तुम्हाला आयता मोक्ष आहे. गायक वादकांना सहज मोक्ष आहे. आम्हाला तरी साधना करावी लागेल, तुम्हाला साधना करायची गरज नाही, कारण तुमची हीच साधना आहे. सर्व संगीत भजन काय आहे? ही साधना आहे. ह्याला मोक्ष आहे. मोक्ष मिळतो, पण ह्याला आचारसंहिता आहे, ताल आणि स्वर. संगीत म्हणताना काय आहे? ताल आणि ताल गया तो बाल गया, स्वर गया तो नूर गया. स्वरातून गेलं तर काही चालणार नाही महाराज, काही चालत नाही. त्याला स्वर लागतो आणि ताल लागतो. बाकी त्यांना अनेक प्रतिबंध आहेत, पण नामाला अवघ्या वाटा झाल्या, अवघ्या वाटा झाल्या, लोकांना एवढा वेळ सर राहिलेला नाही. आता फार कमी वेळात लोकांना परमार्थ पाहिजे. पहिला तरी 4 तास कीर्तन असायचं, आता किती तास म्हटलं बाबा? आबा 2 तास. त्या 2 तासाला सुद्धा लोक कंटाळतात कधी कधी.
मला तर एकदा कीर्तनाच्या आधी फेटा बांधतानाच एक सदुग्रस्त म्हणले, बाबा कीर्तन केव्हा सुटल, सुरू तर हो द्या म्हणलं अगोदर. सुरू झालंय सुटायचं काय सांग, लोकांना वेळ कमी, अहो भजनाला वेळ नाही लोकांना. म्हणतात प्रेमा नाही म्हणाला आम्हाला भजनाला पण वेळ नाही. पंक्तीला बसल्यानंतर सुद्धा ते भात वाढू तर चपाती खाऊन टाकतात. ते वेळच नाही त्यांना, वेळ नाही त्यांना. इतकी जलद गती मारा तरी बिचाऱ्यांना खूप धावते ओघामध्ये तरी भोजन करतात. आता तर बिचारे पायात बोट घालून भोजन करायले. अजून 20 वर्षानंतर बुटामध्ये भात घेऊन खातील सर्व. हे वेळ नाही लोकांना. कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे आणि न घडे सर्वथा. पण कलियुग आहे आणि कलियुगामध्ये लोकांना वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्यामुळं कमी वेळाचं साधन आम्हाला आज पाहिजे. महाराज मग साधू संतांनी हे साधन काढलं, नामचिंतन साधन काढलं. या विश्वातला सर्वात मोठा मंत्र आहे रामकृष्ण हरी. हा महामंत्र आहे, महामंत्र. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण वाला, इतका श्रेष्ठ मंत्र आहे. पण या मंत्रामध्ये 3 मंत्र आहेत प्रामुख्यानं, राम कृष्ण हरी. पहिला जो मंत्र आहे राम मंत्र. महाराज म्हणतात थांबा महाराज, आम्ही राम मंत्राचा जप करू, पण नेमका राम मंत्र या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कोणी आणला, ह्याला काही पुरावा? आपल्याला लोक काय विचारतात, ह्याला काही पुरावा? ह्याला काही पुरावा? यांना कुठे नेऊन काय पुरावा आहे? नाथ बाबा म्हणतात राम मंत्राचा जप या पृथ्वी तलावर पहिल्यांदा जर आणला असेल, भजन करी महादेव, 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 देव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. मुझे सदा शिव, राम मुझे सदा शिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम मुझे सदा शिव, राम मुझे सदा शिव, भजन करी महादेव, भजन करी सुंदर शिवरंजनी. भजन करी महादेव. पहिला राम मंत्राचा जप करणारे हे भोलेनाथ बाबा आहेत. या जगाच्या पाठीवर पहिला मंत्र त्यांनी आणला. म्हणून नाथ बाबा आम्ही तुम्हाला सांगतो राम म्हणा. नाही महाराज आम्ही भगवान शंकराने मंत्र आणला म्हणून आम्ही मानायचा का? भगवान शिवजीचा आमचा काय संबंध? सर्वात मोठा संबंध आहे. अगोदर संबंध आहे की त्यांचा आपला कोणता आहे? आपला जेवढा संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय, याच्यात सर काही जमत नाही आपलं, बरोबर आहे? आपला कोणता संप्रदाय? वैष्णव.
आता वैष्णव संप्रदायाची जर यादी काढली सुरुवातीपासून, या जगाच्या पहिल्या वैष्णवामध्ये पहिला क्रमांक आहे भगवान शंकराचा. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. पहिले वैष्णव भोलेनाथ बाबा आहेत, पहिले वैष्णव. एवढंच नाही, पंढरपूरची पहिली वारी करणारी सुद्धा भगवान शंकर आहे. ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी. पहिल्यांदा पत्ता घेतले त्यांनी आणि पंढरपूरला गेले. पहिली वारी त्यांनी केली. पहिले वारकरी भगवान शंकर, पहिली पंढरीची वारी भगवान शंकर, पहिला राम मंत्र म्हणणारे भगवान शंकर. एवढंच नाही, पंढरपूर मध्ये पांडुरंगाच्या समोर उभा राहून पहिल्यांदा काकडा म्हणणारे सुद्धा भगवान शंकराचे. ब्रह्मादिकणात ते उभ्या जोडोरे हात, काकड्याचं भजन हे श्रीमंताचं भजन आहे. काकड्याचं भजन गरीब लोकांचं भजन नाही. आणि आपल्याकडे श्रीमंत राहिले नाही, आपल्याकडे श्रीमंताची सध्या उणीव आहे. काकड्याचं भजन आहे म्हणजे गरीब माणसं आहेत आपल्याकडे. आणि काकड्याचं भजन असं तर जगात श्रीमंत आहे, ते श्रीमंत आहेत काकड्याच्या भजनामध्ये. आनंद मिळतो बाबा काकड्याच्या भजनाला. म्हणजे काय होतं, काकड्याचं भजन सुरू करणं यांना झोप लागणं एकच, त्याच्यावर आनंद मिळत नाही. त्याच पहिलं काकड्याचं भजन त्यांनी केलंय भगवान शिवजीने. मला अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो, माहित नाही म्हणून सांगत नाही, माहित असं म्हणून सांगतो. ज्ञानोबाने आल्यानंतर आपल्याला कळले जातात, हा भाग वेगळा. पण ज्ञानोबाने 1400 वर्ष अगोदर चांगदेव महाराजांना कळाले. कोणाला कळाले? चांगदेव महाराजांना अगोदरच कळाले, 1400 वर्ष अगोदर. या जगाच्या पाठीवर लाखो वर्ष अगोदर जर ज्ञानोबाला कळाले असतील तर भगवान शंकरांना कळाले होते. कुणालाच कळाले नाहीत अगोदर. भगवान शिवजी आणि पार्वती माता माऊली येण्याच्या अगोदर बराच कालखंड, लाखो वर्ष अगोदर ते कैलासावरून निघाले विमानामध्ये. आणि त्यांचं विमान आळंदीवर आलं. आणि आळंदी विमान आल्यानंतर त्यांनी विमान थांबवलं. भगवान शिवजी खाली उतरले आणि त्या जागेमध्ये लोटांगण घातलं 4 तास. तिथली माती अंगाला लावली. पार्वती माता म्हणतात भगवान शिवजी भस्म लावतात हे ज्ञात आहे आपल्याला, भस्म मोठी, पण इथली माती कशी काय लावतात, लोटांगण कसं काय घालतात? पाहिलं काय मंदिर नाही कोणतं, ओसाड प्रदेश आहे सर्व, आणि तरी भगवान शंकर इथं लोटांगण घालतात. पार्वती मातेने विचारलं, स्वामी
इथं तर काही मंदिर नाही, कोणतं काही नाही, आणि तरी तुम्ही या जागेमध्ये आज 4 तास लोटांगण घालतात, इथली माती अंगाला लावतात. काय कारण आहे? त्यावेळेस भगवान शिवजीने सांगितलं पार्वती मातेला, ही आळंदी आहे नंतरची, आता अलकावती आहे. अजून हजारो लाख वर्षानंतर एक योगी महापुरुष ज्ञानोबा इथं आळंदीत अवतार घेणार आहे, आणि 22व्या वर्षी त्यांची समाधी इथं होणार आहे. म्हणजे माऊली कुठं समाधी घेणार आहे ही जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कळलं ते भगवान शंकरांना. समाधीचं दर्शन आपण आज घेतो, पण समाधी घेण्याच्या अगोदर पहिलं दर्शन भगवान शंकराचं, आणि त्यांनी स्थळ ठरवलंय इथंच माऊली समाधी घेणार आहे. पार्वती माता म्हणल्या मग समाधीच्या वेळेस आपण येऊ ना, काय फरक पडतो? नाही म्हणले, आपल्याला येण्यासाठी इथं गर्दीमध्ये येऊ तर दिलं पाहिजे लोकांनी समाधीच्या वेळेला. आणि घडलं तसं, अनेक साधू संत ऋषी मुनी जपी तपी आळंदीला आले. आई साहेब, रुक्मिणी माता, राही माता, सत्यभामा माता, राही रखमाबाई, सत्यभामा माता, या सगळ्या तिथं आल्या. म्हणजे भगवान शिवजींना कितीतरी अगोदर काळाला माऊली इथे येणार आहे, आणि समाधी स्थळ त्यांनी निश्चित केलंय. इतका अधिकार त्या भोलेनाथ बाबासाहेब महाराजांचा, आणि त्या भोलेनाथ बाबाचा हा मंत्र आहे राम मंत्र. अखंड भजन करतात भगवान शिवजी, अखंड. महाराज, हा मंत्र भगवान शिवजीचाच आहे असं तुमचं मत आहे. बाकीच्या लोकांचं काही मत आहे का? आहे ना, सर्वांचंच मत आहे. अनेक साधू संतांचं, विद्वान महापुरुषांचं मत आहे हा मंत्र भगवान शंकराचा आहे. पहिल्यांदा इथं त्यांनी मंत्र आणला, आणि इथं मंत्र आणल्यानंतर महाराज या मंत्रानं उद्धार कोणाचा झालाय का? महाराज म्हणजे झालाय ना. चल आपल्या इथं चालू भावार्थ रामायण हे का नाही? भावार्थ रामायणामध्येच कथा आहे शबरी मातेची. शबरी मातेचा विवाह प्रसंग असतो, आणि त्या विवाह प्रसंगामध्ये त्यांच्या लक्षात आलेलं असतं की आपल्या अंगणामध्ये पिताश्रेणी बरेच पशु आणि प्राणी आणून बांधले. मग त्या सहज विचारतात, बाबा एवढे प्राणी कशाला आणले? त्यांचे वडील म्हणतात, बाळा तुमचा विवाह सोहळा आहे, मग आलेल्या पाहुण्यांना ही मेजवानी द्यायची आपल्याला आल्यानंतर. मग मात्र शबरी माता म्हणतात, विवाह माझा होणार आहे, पण प्राण एवढ्यांचा जाणार आहे, आपल्याला ते लग्नच नको. तिथून जे शबरी माता निघाल्या, सरळ मातंग ऋषीचा आश्रम घातला त्यांनी, आणि त्या आश्रमामध्ये गेल्या, आणि तिथे त्यांची सेवा केली एकाग्र चित्ताने. पण ज्यावेळेला मातंग ऋषी निर्धामाला निघाले, आणि निर्धामाला निघाल्यानंतर शबरी मातेने त्यांचे पाय धरले, स्वामी माझ्या उद्धाराचं काय? तुम्ही निर्धामाला चालला. ऋषीने सांगितलं, हे मातोश्री तुम्हाला सुद्धा निर्धामाला यायला काही समस्या नाही, अडचण नाही, पण मला असे काही संकेत आले की आपल्या आश्रमामध्ये ब्रह्मांडाचे मालक, विश्वचालक, जगत नियंता प्रभू रामचंद्र हे आपल्या आश्रमात येणार आहे. मग त्यांना जलपान आणि फलाहार देण्याचं कार्य तुम्हाला करायचं. महाराज मातंग ऋषींनी शबरी मातेला फक्त राम येणार आहे एवढं सांगितलंय. राम त्यांनी पाहिले नाही, आणि राम शबरी मातेने सुद्धा पाहिले नाहीत, नाही ऐकलंय फक्त. कसा आहे बरं राम? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोकलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, आणि डोळे माळ कंठी वहिले.
असं ते रूप आहे आणि ते रूप आपल्या आश्रमात येणार आहे. शबरी माता म्हणल्या चालत, मी तर काय डोळ्यानं पाहिलं नाही, आता ऐकलंय फक्त राम येणार आहे, ते राम अजून पाहिले नाही. चालत गुरुजी तुम्ही जा, पण थांबा आता राम येईपर्यंत आता मी काय करायचं नेमकं इथं. हा प्रश्न योग्य आहे, प्रश्न आणि आपला प्रश्न जर योग्य असेल त्याचं उत्तर मिळतं महाराज. आबा आणि प्रश्न चूक असेल त्याचं उत्तर कधी मिळणार. तुम्ही आता शास्त्रीय गायक, जर तुम्हाला एखादा राग जर विचारायचं म्हणलं आम्ही, तर आम्हाला किमान त्या रागाचं स्वरूप तरी माहित असणं गरजेचं आहे, किंवा नोटेशन तरी गुणगुणता यावं, नोटेशनचं तरी कोटेशन भरलेलं असावं. बरोबर आहे. मग तुम्हाला तो राग विचारता येईल. आपल्याला जर काही येत नसेल तर तुम्हाला विचारण्याचा आम्हाला काय अधिकार आहे. हा आम्ही सांगू गुरुजी आम्हाला थोडा कुंदन महाराज हा एक राग आहे, फक्त नेमका त्याचं नाव माहित नाही, त्याचा गाण्याचा प्रहर माहित नाही कोणता आहे. तो म्हणतात मग गाऊन दाखवा कोणता आहे तो. मग तो तुम्हाला कळण्यासाठी तरी आम्हाला ते अक्षर तर कळावं लागतील, नाही का नाही. माझा तुम्हाला एक राग विचारतो मी, त्याचा राग घेऊ देऊ नका तुम्हाला, नाही का नाही. मग तो राग जर तुम्ही सांगणार हे मला 100% माहिती, त्याची काही समस्या नाही. बरोबर सांगितलं तुम्ही. आता विजू महाराज ह्यांना अजून एक राग विचारतो, आणि ते जर सांगितला आबा आपलं पाकिट कुंदन महाराजाला द्यायचं तुम्ही, त्याच्यातला अर्ध विजू महाराजाला द्या तुम्ही, पण ते राग सांगावं लागेल ना. सर तुम्ही साक्षीदार आहे त्याची. हे रागाचं नाव सांगितलं तर आहे, नसता उगा मला गरीब माणसाला नको बरोबर आहे. आता कुंदन महाराजाचा वेळ सुरू झाला बाबा, झाला सुरू. वेळ संपला सर तुमचा, संपला काय वेळ तुमचा. लॉक करू का कॉम्प्युटर. काय सांगता येईल. एक काम करावं, अशा महापुरुषाला डांबरी रोडला न्यावं आणि एखाद्या ट्रक खाली टाकून द्यावं. त्याला आधार पाहिजे ना, काहीतरी विचारायचं असं तर आधार लागतो. आम्ही ज्यांच्याकडे पाठवला होतो ते गुरुवर्य प्रल्हाद शास्त्रीजी दैठणकर, शास्त्रीजीने आम्हाला सांगायचं, आणि आपला एखादा प्रश्न जर योग्य असेल तर त्याचं उत्तर मिळेल, पण प्रश्नच मुळात चुका असेल त्याचं उत्तर कधी मिळणार नाही. कोण येणार आहे आश्रमामध्ये? राम येणार आहे. मग राम येईपर्यंत तुम्ही भजनच रामाचं करायचं. आणि त्या क्षणापासून शबरी माता रामाचं भजन करत होत्या. राम रघुनंदना
फिरे दया फिरे मीन अहिल्या शापित नारी, मीन जानवी राजकुमारी, दीन रानडी वेडी शबरी. मी दीन आहे, रानटी आहे आणि भिडी आहे. पण एक काम करते ना बाबा, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड ही माझी साधना. मस्त विलासवाणी जोडी आपली, सुंदर. हाय सर्व गायक वाजवून मग घ्यायचं आनंद आपण सुद्धा. ते नाही मिळालं तर आपलं चालूच राहतं ना आपलं काही. पण आता इथं तर आनंद घ्या आता मस्त. चौघ जण गायनाला, आणि काय करायचं आपल्याला चौघच लागतात. किती लागतात आपल्याला? चौघच. शबरी मातेने अखंड साधना केली नामाची. आणि एक क्षण असा आला, प्रभू रामचंद्र त्या आश्रमामध्ये आले आणि शबरी मातेचा काय झाला, उद्धार झाला. ही राम मंत्राची ताकद आहे. एक मंत्र झाला. दुसऱ्या क्रमांकाचा मंत्र आहे कृष्ण. ठीक आहे महाराज, आता तुम्ही पहिला राम मंत्र भगवान शंकराचा आहे. शबरी मातेचा उद्धार झालाय सांगितलं, आम्हाला पटलं. पण कृष्ण मंत्र तरी जगाच्या पाठीवर कोणी आणला पहिल्यांदा? हा, नाथ बाबा म्हणले ह्याचं सुद्धा तुम्हाला उत्तर आहे. पण हा बी मंत्र भगवान शंकराचा विशेष आहे महाराज. हे बी मंत्र दुसऱ्या कोणाचा नाही. बघा तुम्ही आपली गुरु परंपरा काढा. आदिनाथ उमा बीज प्रकटली, मच्छिंद्राला दिले याची प्रेम मुद्रा, पूर्ण कृपा केली, वैराग्य तापला, हे वाजो नादला, निर्द्वंद्व निशंग सुखानंद हृदयी, विरक्तीचे पात्र येऊन सम्यक निवृत्ती गहिनी, गुण हे पावन कृष्ण शंकराचा. एवढाच पुरावा पूरक नाही, अजून तुम्हाला हरिपाठातला पुरावा आहे माऊलीचा. राम कृष्ण वाचा आणि भावा आणि आत्मा जो शिवाचा. ज्ञानोबाराच्या पुरावा. ज्ञानोबारांनी बगर पुराव्याचं बोललेच नाहीत मला. ज्या ज्या क्षणाला तुम्हाला कोणी विचारलं त्या त्या क्षणाला त्यांनी पुरावे ठेवले अगोदर. बघा माऊलीचं असं मतच नाही की पांडवांच्या घरी भगवान परमात्मा राबत होते असं माऊलीचं म्हणणंच नाही. माऊली म्हणजे असं माझं मत नाही.
मग काय दिलं हरिपाठामध्ये माऊली तुम्ही असं मी केव्हा म्हणलो? मी काय म्हणतो तुम्ही ऐकता का अगोदर? माऊली म्हणली पांडवांच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा होता असं माझं मत नाही, असं माझं मत नसून हे मत भगवान व्यासांचं आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची प्रसंग आले त्यांना विचारण्याचे, त्या वेळेला ज्ञानोबारांनी पुरावे ठेवले. माऊली असं मत नाही म्हणजे माझं, माऊली म्हणजे माझं मत आहे, नामानं उद्धार होईल सर्वांचा. अहो तुमचं एकट्याचं मत आहे, बाकीच्याचं माऊली म्हणजे असं माझं तरी कुठं मत आहे? पुराण प्रसिद्ध मोरिले नामे तिने लोक उद्धर, असं वाल्मिक महर्षीचं मत आहे, माझं मत नाही ते. फक्त त्यांचं मत मी मांडलंय हरिपाठामध्ये, माझं मत मांडलं नाही. असं व्यासांचं, असं वाल्मिक महर्षीचं मत मी इथं मांडले हरिपाठामध्ये, हे पुरावे आहेत हरिपाठामध्ये. पण ज्ञानेश्वरी लवकर कळत आमचे महाराज म्हणायचे, पण हरिपाठ कळणार तसं ज्ञानेश्वरी कळणार नाही. काही म्हणतात लोक, आपण गेले का नाही त्यांच्याकडे, महाराज हे आमचे महाराज आहेत. पण महाराज आमच्या महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे. कसा अभ्यास आहे म्हणजे किती फुटापर्यंत ते खाली नेमकं? आपल्यासारख्याने काय म्हणावं महाराज खोल अभ्यास? आपण कुणाला पदव्या कोणाचे देतोच महाराज, हे आपलं अज्ञान आहे. आपलं काय ते अज्ञान आहे, त्या समोरच्याचा फुगीरपणा येतो. पदवी शोभत असेल साजत असेल द्यायला काही अडचण नाही, पण कधी कधी अशा पदव्या असतात आपल्याला त्या पदवीला सुद्धा लाज वाटत असेल, आपण इकडं कसं काय आलं असं होतं का नाही कधी कधी? हो ना, एक जणाकडे पदवी होती, संगीत आला होता, त्याला स्वर लागला नाही, त्यांना मी घाबरलो. अलंकार म्हणल्यावर स्वर नाही लागला, मला बोलल्याला बी राग येतो, पण आपल्याला बोलता येत नसतं, दक्षिणा राहिलेली असती. मी तर बोलत नाही बाबा, स्वर गेला तरी बोलत नाही, काहीच बोलत नाही कोणाला. मांडी घाला सुद्धा माझा आग्रह नसतो. पायाला त्रास असेल तर पाय माझ्याकडे लांबवा. हे तर तरुण पिढी कीर्तनात आहे, हे भाग्य म्हणायचं आपलं, ठीक आहे. नाहीतर सध्या सर कसं आहे, आपल्याकडे तरुण पिढी अशी येत नाही लवकर. जर ते आले असतील तर त्यांचे लाख उपकार करायचे वानकरी संप्रदायावर. नाहीतरी आपल्याकडे जी गिराईक आता ते 80च्या पुढं, 70-72च्या पुढं, काय फायदा त्यांचा? भगवान शंकराचाच आहे, हे पुरावे आपल्याकडे. ठीक आहे महाराज, जसा राम मंत्रानं शबरी मातेचा उद्धार झाला, तसं कृष्ण मंत्रानं कोणाचा उद्धार झाला?
महाराजांनी पुरावे कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं हित्वा यथा पद्मं नरकादुद्धाराम्यहम्. नुसतं कृष्ण कृष्ण म्हणल्यानंतर सुद्धा उद्धार ही कृष्ण मंत्राची ताकद आहे. आणि कृष्ण मंत्राचा उच्चार करणारे सगळ्यात श्रेष्ठ असेल ते पांडव. पाहते पांडव अखंड वनवासी अखंड वनामध्ये अखंड त्यांच्या मागे दारिद्र्य, अखंड त्यांच्या मागे दुःख, परी त्या देवाशी आठवली. एवढंच नाही, द्रौपदी मातेला तर कठीण प्रसंग आला. दुष्टांनी वस्त्र हरणापर्यंत वजन मारला. आमच्या मातोश्रींनी प्रत्येकाला विचारलं, बघा ह्याच्याकडे मला बाहेर काढा, पण कोणी मदत केली नाही मातोश्रीला. कोण मदत करतं वेळ आल्यावर, प्रसंग आल्यावर कोण कोणाला मदत करतं? नाही मातोश्रीला मदत केली. पण द्रौपदी माता म्हणतात, तुम्ही नाही मदत केली तरी माझं काही बंद होणार नाही, पण माझा पाठीराखा, माझं रक्षण करता ब्रह्मांडाचा मालक आहे. त्याला एका शब्दात आवाज दिला, कोठी गुंतलाशी द्वारकेच्या आणि वेळ का सखया लाविया. निरानाथ ब्रीद सांभाळी आपुली, नको पाहू केले बापुनी. हे बाबा ये ना लवकर. हे शब्द भगवंताच्या कानावर गेले आणि गेल्याबरोबर कौरवे पांचाळी सभे वाजे आली. कौरवे पांचाळी सभे
कृष्ण म्हणून आवाज दिल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणले काय पाहिजे द्रौपदी मातेला? वस्त्र पाहिजे, साडी पाहिजे. तर अभंगात उल्लेख नाही इतक्या साड्या पाहिजेत म्हणून. अभंगात उल्लेख नाही की कोणत्या रंगाच्या पाहिजेत म्हणून, असं नाही म्हणा का उल्लेख. भगवान म्हणले मग आता किती साड्या न्यायच्या आपण? त्याच्यापेक्षा साडी नेण्यापेक्षा साडी होणं परवडलं आपल्याला. वस्त्र हरणे वस्त्रे पैसे झाली, अमार दिवस साडी झाली. काय ताकद असं हे लोकांना पटत नाही. हे महाराज इम्पॉसिबल. घरी घरी जा घरी. पटत नाही लोकांना. हे बुद्धिमान जग आहे. कशावर बी सर आक्षेप घ्या तो नाही का? नाही आक्षेप घ्या नाही. हे कमरे भोवतीच का गुंडाळतात? इथून सुरुवात करतात. नाही मला इथं का गुंडाळ, उद्या इथं गुंडाळतो. ताकद आहे. द्रौपदी मातेसाठी भगवान परमात्मा वस्त्र झाले आणि आले. तरी द्रौपदी माता नाराज. द्रौपदी माता म्हणल्या भगवान म्हणले आता आलो ना द्रौपदी, तुमचं काम झालंय ना आता, मग नाराज का होतात? नाही नाही, अरे एका साडीसाठी एवढा वेळ, इतका वेळ लागला यायला. भगवान म्हणले चूक तुमची ती. तुम्ही ज्या वेळेला आवाज दिला त्या वेळेला हस्तिनापुरामध्येच होतो, लांब नव्हतो. पण तुम्ही आम्हाला शब्द प्रयोग केला, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. मग मला हस्तिनापुरातून उठावं लागलं, द्वारकेमध्ये जावं लागलं आणि तिथून परत वस्त्र होऊन परत यावं लागलं. ही तुमची चूक आहे. काय ताकद आहे? आपण म्हणल्यावर भगवंत येईल. आपल्या स्वप्नात तरी देव आपल्या स्वप्नात घरी दिंडीत राहून सुद्धा आपल्या स्वप्नात दिंडी येत नाही, तर घरी राहून दिंडी कशी? बरेच दिंडीमध्ये लोक आलेले सांगतात, सकाळी सकाळी एक जण आलो माझ्याकडून, महाराज मला रात्री स्वप्न पडलं, मला वाटलं दिंडीत आहे. नक्की ह्याच्या दिंडीच आली असं स्वप्नामध्ये. म्हणलं कस काय? काय नाही म्हणला, घरचे लोक म्हणली या लवकर. दिंडीत राहून जर घरी येईल तर घर राहून दिंडी कशी येईल आपल्या लक्षात. द्रौपदी माता दावा केल्याबरोबर भगवान परमात्मा वस्त्र झाले. ही कृष्ण मंत्राची ताकद. दोन मंत्र झाले, राम आणि कृष्ण. तिसरा मंत्र आहे हरी. हा महाराज आता एक सांगा, आता दोन्ही मंत्र आम्हाला पटले, परवडले, आणि दोन्ही मंत्र भगवान शंकराचे, आणि दोन्ही मंत्राने वेगवेगळ्या भक्ताचा उद्धार झालाय. पण महाराज तिसरा जो मंत्र आहे हरी, हे मंत्र कोणाचा आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाच्या दया मोठ्या, म्हणती देवाच्या दया मोठ्या. म्हणती देवाच्या दया
हरी हरी मंत्र हा शिवाचा आणि म्हणते जे वाचा दया मोक्ष. म्हणजे जवळजवळ तीनही मंत्र भगवान भोलेनाथाचे, राम कृष्ण आणि हरी. म्हणजे ठीक आहे, आता हरी मंत्र हा भगवान शंकराचा हे मान्य करू, पण जसं राम मंत्रानं शबरी मातेचा उद्धार झाला, कृष्ण मंत्रानं पांडव उतरले हे भाग झाला, पण हरी मंत्रानं कुणाचा उद्धार झाला? हा महाराज म्हणले हे बरोबर आहे. हरी मंत्राने मानवाचा उद्धार झाला नवल नाही, हरी मंत्राने दानवाचा उद्धार झालाय नवल नाही, हरी मंत्रांनी पशुचा उद्धार झाला ही हरी मंत्रातली ताकद आहे. पशुच श्रीमद भागवतामध्ये, भावार्थ रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये तिन्ही ठिकाणी कथा आल्या. त्याचं नाव आहे गजेंद्र मोक्षाख्यान. गजेंद्र मोक्ष. गजेंद्र हा पशुच, शापित. त्यांचे प्रतिस्पर्धी नकर पशुच आणि शापित. पण दोघांना सूचना दिल्या होत्या. गजेंद्राला सांगितलं तुम्ही सरोवरात येऊ नका, नकराची ताकद जास्त आहे. आणि नकराला सांगितलं तुम्ही वर यायचं नाही, गजेंद्राची ताकद जास्त आहे. आपापल्या परीला दोघे वावरू लागले जंगलामध्ये. पण गजेंद्राचा परिवार वाढला, मुलं बाळ भरपूर, संतती नातरुंड भरपूर परिवार झाला. आणि सर्व परिवार घेऊन ती सरोवरामध्ये आले जलक्रीडा खेळायला. जलक्रीडा. आणि ती जलक्रीडा खेळत असताना ते पाणी गढूळ झालं. आणि गढूळ झाल्यानंतर ते पाणी नकराच्या नाकातोंडात जाऊ लागलं. आणि नकराच्या लक्षात आलं की इथं कोणीतरी आता आलेलं आहे. महाराज नकर खालून जे पळत आले, पण काय दुर्दैव त्या गजेंद्राचं, त्या नकराला कोणीच सापडलं नाही. जे सापडले ते गजेंद्राच. पाय धरला त्यांचे. पाय धरल्याबरोबर गजेंद्राच्या लक्षात आलं आपला शत्रू येत असत. त्याने बरीच झटापट केली, पण पाण्यामध्ये त्यांची ताकद जास्त. शेवटी गजेंद्रानं पर्याय काढला. आपली मुलं बाळ पुष्कळ आहेत, पत्नी आहे, त्यांना बोलू आपण. अरे बाळांनो या. मुलं पळत आले. हरिभक्त पारा नव्हती बिचारी ती आली पळत. काय बाबा? हा बाबा आई हे का नाही सर, बाबा आणि आई. पण ते बंद पडला कार्यक्रम आता. आई शब्दात काय ताकद आहे. एवढ्या गर्दीमध्ये एखादा मुलगा म्हणू द्या आई, शहारे वाटतात. मम्मी रेंज नसलेला मोबाईल. आपली संस्कृती जपा, पण आपल्याला दुसऱ्या देशाचं बघून फार त्याचं कौतुक वाटतं ना आपलं आपल्याला कौतुक वाटत. त्यांनी चांगला पोशाख आहे वैष्णवाचा, धोतर शर्ट हे नाही आवडणार कोणाला. नको ते पोशाख घालून उमलत फिरणार. काही तर असे पोशाख आहेत बाबा, अवयोग जणांना अर्ध शर्ट इन केलंय पुढं, माग मोकळं सोडलंय. अर्ध येणं अर्ध मोकळं. अरे महाराज पुन्हा जे पुढून इन मागून मोकळं. फॅशन आहे मला, फॅशन. म्हणलं राशन आहे का खायला ते फॅशन वाले? काय ते म्हणला महाराज हे फॅशन नाही, ऍडजस्टमेंट आहे. कस काय? पुढून उंदरानं कातरलंय म्हणून नाही, आणि माग पॅन्टीला ठिगळ आहे, लई चॅप्टर गिरायचे. फक्त ह्यांची भाषा मंजूळ आहे महाराज, बाकी आणि त्याला म्हणतात हे स्टँडर्ड आहे पडी भाई. हातात ताट घेऊन भीक मागून जेवतात ते स्टँडर्ड आहे क्वालिफाईड. तुमच्याकडे आहे का नाही ती पद्धत? कोणती पद्धत असाल ती?
बॉफे नाव नाही म्हणजे बॉफे. हातात ताट घ्यायचं भात वाडा चपाती वाडा शुद्ध भिकार चोटाचं लक्ष नाही मला. काय स्वाभिमान आहे का भीक मागून खाणे मधुकरी खाते हे स्वाभिमान आहे. आणि भीक मागून खाणे भिकार चोटेत माणूस. आणि ते वारकरीला म्हणतात नाही महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना. हे सुधारित बियाणं अजिबात वारकरी भोळे नाहीत महाराज. अरे रोज गोळे खातो भोळेच गावतात. काय व्यवस्था आता भोजनाला तिथं मस्त पैकी ठेचा भाकरी दूध अजून जाताना पण जेवून जा म्हणले ते आता. वारकरी दिवस चांगलेच वारकऱ्यासारखा आनंद नाही महाराज. खायला चक्क्या पेकायला तक्क्या घरी गेल्यावर बुक्की आहे. आठ दिवस चांगलेच महाराज वारकऱ्याला. आता काही लोक फसवतात भाग वेगळा. आता स्वयंपाक पण चांगले झाले बाबा. आता म्हणजे पहिलं चपात्या नाही बाबा चपातो. मी भोजनाला गेलो आणि मी म्हणलं मातोश्री मला अर्धी चपाती आणा. त्यांनी असले 2 मुलं पाठवली चपाती आणायला. म्हणलं मुलं कुठे गेली? म्हणले हा चपाती आणायला. म्हणलं दोघं कशाला? म्हणल्या का तिघाला उचलली नव्हती. आपण दिवस चांगले जातात मस्त स्वयंपाक वगैरे चांगला आहे. पैसे लोक चांगले देतात आता चांगले देतात. नाही तर मला खुशी होतं एक जण पाया पडलं 50 रुपये देऊन मला. मी बी ती नोट टाकली खिशामध्ये. मला काय माहिती आहे. मध्ये घरी गेलो मी. मध्ये घरी गेल्यावरती आम्हाला हेड ऑफिसला जमा करायला लागतील नोट. हेड ऑफिस जगदंबा जगदंबा भवानी आदेवी. ती नोट त्यांना दिली जगदंबेला बायकोला. तुमच्याकडे काय म्हणतात? बायकोच म्हणतात. बायकोच त्याला काय बायकोला दिली नोट. आमची बायको दुकानी गेली सामान घ्यायला. काय सामान घेतलं ती नोट दिली दुकानदारांना. दुकानदार हुशार असतात. ती गल्ल्यात टाकता नोट उघडून बघतात. मग दुकानदार नोट ती उघडली आणि सांगितलं भाई नोट परत नाही. ते म्हणली काय झाले? ते म्हणले अर्धी 50ची अर्धी 10ची. ती नोट परत माझ्याकडे तशीच. आणि कशी आणली? मला काय झालं? ती अर्धी 50ची अर्धी 10ची. अरे बापरे मला एवढा धोका. मग परत मी आनंद द्यायला गेलो आमच्या महाराजांकडं. दर्शन घेतलं आणि ती 50ची नोट त्यांच्या पायावर ठेवली. महाराज म्हणल्या 50 रुपये राहू द्या. आता आपल्याला कीर्तन येतात मला राहू द्या. 50 रुपये त्यांनी खिशातली 100ची काढली मला दिली. मी म्हणलं महाराज मी तुम्हाला 50 दिले तुम्हाला 100 दिले. तुला खर्चाला ना 100. म्हणलं पण महाराज माझ्या हातानं पाप झालं. कसं काय? आपली ती 50ची नोट उघडून बघा. ती म्हणली माझी 100ची उघडून बघ.
एकीकडे 50, इकडे 2ची, तिकडे 3ची. भाषा सुधारली हो, भाषा सुधारली, यंत्रणा आली सगळं. आता मी रोज सांगतो ना, आता प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे सर. फ्रीज कोणतंच घरी कामा नाही, प्रत्येक घरामध्ये. त्याचं नाव काय? फ्रीज. फ्रीज आहे ना आमच्या घरी, फ्रीज. ठीक आहे. आणि फ्रीजचा काय फायदा? ताजे पदार्थ शिळे करून खाणे. त्याच्या त्याचा फायदा. मी भोजनाला गेल्यावर एक जण भोजन वाढत होते आणि त्याने सांगितलं, महाराज आमच्याकडं 2 दिवसापूर्वी खूप सुंदर वरण झालं होतं. तेव्हा म्हणलं, साहेब पण 2 दिवसापूर्वीच्या वरणाचा आज काय फायदा आहे ना महाराज? ते वरण आम्ही फ्रीज मध्ये ठेवले ना, ते आम्ही 8 दिवस खातो ते वरण. देऊ का तुम्हाला? म्हणलं नदीत वाता नाही त्याला तिकडे. मुलं आले, बाबा काय? अरे माझा शत्रू येत आहे, त्याने मला पकडलंय, तुम्ही मला वरी घ्या. मुलं महाराज वरी घेण्याचा प्रयत्न करू लागले. भागवतामध्ये असा विषय, 1000 वर्ष युद्ध झालं. किती हजार? 1000 वर्ष. गजेंद्राला नकरानं सोडलं नाही. शेवटी मुलं कंटाळले आणि मुलं म्हणाले, शेवटी बाबा तुम्ही वरी येण्याची शक्यता कमी आहे, इथे हवामान खात्याचा अंदाज. बाबा तुम्ही वरी येणार नाही, मग आम्हाला तर घरी जाऊ द्या. आता सगळी मुलं सोडून गेले म्हणतात त्यांना. कसल्या परिस्थितीत? अरे अरे म्हणजे एवढ्या लाकडं फोडू आणले, तुम्हाला दिली, आणि अशा वेळेत टाकून चालत नाही मला. जा 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 बाळा जा. पण अर्धांगिनी जवळ थांबल्या त्यांच्या पत्नी. त्या मात्र थांबल्या, पण त्यावेळी काल्यापर्यंत त्यांनी पुन्हा भैरवीचे स्वर काढले. मला एवढे मुलं असून तुम्हाला वरी येता आलं नाही, पण मी तरी इथे एकटे काय करू, मलाही घरी जाऊ द्या. गजेंद्र म्हणाला, मुलं परत गेले काही नवल वाटलं नाही, पण आता बायकोच परत जायचं म्हणायला. बायकोला म्हणला, आपल्या लग्नामध्ये शपथविधी झालाय, लग्नामध्ये शपथविधी असतो तो आपला. हो मला गजेंद्र म्हणाला, आपण दोघांनी फेऱ्या मारल्या. हो मला तर आपण एकदा फेऱ्या मारल्या, पण तुम्ही मात्र दर गोड सावित्री पौर्णिमाला एवढ्या भाऊ तरी फेऱ्या मारत नाहीत का? त्याच काय करायचं? मग त्यांना कळालं, आज मला कळलं नाही. कळो येईल अंत
आलं गजेंद्रांना. अरे 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 सगळे सोडून चालले आपल्याला. वाईट वाटलं. ठीक आहे मराठी काय तुम्ही जाणार म्हणजे जाणार, तुम्ही काय थांबणार नाही का? जाऊ शकता. पण त्यांच्या लक्षात आलं गजेंद्राच्या की वैष्णव म्हणतात निर्वाणी गोविंद काहीच साखळी पडोई. ऐकलं मला भजन ती येतो आपल्याकडं, पण त्याचा एक नियम आहे, आधी घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदा. पण आता आपण अशी परिस्थितीत आलो का आता आपल्याजवळ काही द्यायला शिल्लक राहिलेलं नाही, आणि ते बाबा तर दिल्याशिवाय येत नाही. आहे पर्याय येत नव्या अध्यायामध्ये चिंतन पत्रम पुष्पम फलम यो मे भक्त्या नश्यति मग निश्चयम भाव उल्लाशी मज आरपावयाची निमिषे. एक भाव जर झाला ना, भाव काय नाहीतरी देवाला काय लागते, देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे लागे फार वित्त झाले एक चित्त तरी पोहत. आणि एवढ्यासाठी नका करू तुकोबाराय म्हणतात काही न लगे एक भावची कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची. उंच नीच काही किष्ठे भाव भक्ती भाव पाहिजे. तेव्हा तितकंच करण्याचं फूल तोडलं आणि भगवंताला अर्पण केलं आणि एकच जप केला, हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. भगवंत निघाले आणि री माणूस तर जागेवर आहे. सुदर्शन चक्र घेतलं, नकराकर सोडलं आणि दोघांना वरी घेतलं. नकरेवरी आले सरोवराच्या गजेंद्र गेले. गजेंद्राच्या तोंडावरून हात फिरवला, बाळा त्रास झाला नाही? बाबा त्रास नाही. बरं जातो का अजून प्रपंच करायचा का? आता नाही. विठ्ठले हे चित्त वमना ते मणी. मन विटलं ना, आपलं मन विटल्यानंतर 2 तासात पहिल्या पूर्वपदावर येत. महाराज नाही आता ते प्रपंच वमिली अन्ना लाण फुटी रसना तांगण सोयालिंगना प्रेताची या. आता नाही दिलं, आता मग आता नाही जाणार.
यायचं नाही आम्हाला हो सर्वस्वी विमानामध्ये ते गजेंद्र विमानात बसले भगवंत बसले तेवढ्यात नक्र पुढं होते नक्र म्हणाले अरे दोघंही विमानात बसून निघाले हे तर आपण जे आहे ते करू ओ जय हरी भगवान जय हरी भगवान म्हणजे जय हरी नक्र म्हणाला भगवान एक सांगा गजेंद्राला विमानात बसून कुठे नेतात त्याने म्हणजे वैकुंठाला अरे वा छान आहे म्हणतात वैकुंठाला म्हणजे मग देवा एक काम करा विमान असं चाललंय ना आता आपल्याला बसून घ्या त्याच्यामध्ये काय फरक पडतो भगवान म्हणजे तुला तुला विमानात बसता येणार नाही म्हणला का भगवान म्हणजे तुझ्यासारखा पापी जगात कुणी नाही पण नक्र होते पण कायद्यानं हुशार होते नक्र म्हणाले भगवान नक्र बोले ऋषिकेशी नाम मात्र तारिले गजेंद्राशी अरे ए थांब काय म्हणला बाबा तू पापी मला देवा मला पापी म्हणताना अगोदर अजून विचार करा विचार करून मला पापी म्हणा ते म्हणजे काय तू काय पुण्य म्हणतोस का पुण्यवान आहेस का तुम्ही पापी म्हणला काही आहे का अगोदर भगवान म्हणजे तू पापी आहेस नक्र म्हणाला देवा तुम्ही जर मला पापी म्हणत असता नेंबोऱ्याच्या लोकांनी पापी म्हणलं तर चालेल मला काही वाईट वाटणार नाही पण ब्रह्मांडाचा मालक जर मला पापी म्हणत असेल तर उद्या सकाळी काकड्याचं भजन एकालाही करू देणार नाही भगवान म्हणले का तुझा ना काकड्याच्या भजनाचा काय समज काय समज हे रोज सकाळी वारकरी म्हणतात काय महिमा वर्णो सगळे वारकरी म्हणतात काय महिमा वर्णो आता सांगली किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती एकदा तुझं तोंडच बघितलं तर 1 कोटी ब्रह्महत्याचं पातक जात मी तर तुला बऱ्याच दिवसाला बघायलो मग भगवान म्हणजे हा बरोबर आहे माझं मुख तुम्ही पाहिल्यानंतर तुमचं पाप गेलं हे मान्य करतो पण माझी बी गीता शास्त्रामध्ये एक आचारसंहिता आहे की बाळा तू वाचेल नाहीस काय आचारसंहिता आहे अंतकाले च मामी स्मरण म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साती जी मोकली दिली हाती ती मिळती होती अंतकाळाला जे माझं भजन करतात ते माझ्या पदाला येतात बोल तू काय भजन केलंस का हरे हरे म्हणलास का तर म्हणले हे बरोबर आहे मी काय हरी हरी म्हणलो नाही पण एक काम केले मी हरी हरी म्हणणाराचा पाय धरला काय धरलाय मी पाय धरलाय
मला कसं काय तुम्हीच बघा. महाराज मी कुठं होतो भगवान म्हणजे खाली, गजेंद्र कुठं होते वरी. मग ज्यावेळेला मी त्यांचा पाय धरल्यावर ते काय म्हणत होते हरी हरी. मग हरी हरी म्हणणार तुम्ही काय धरला पाय धरला. ते म्हणले थांब तू हरी हरी म्हणणार तर पाय धरला अशी मला मान्य, पण तू पाय धरलास म्हणजे उद्धार करणं धरणार आहेस, त्याला मारण्यासाठी धरलास. नक्र म्हणला भगवान परमार्थामध्ये फक्त मुद्दा महत्वाचा आहे, उद्देश महत्वाचा. मुद्दा काय बस, उद्देश नाही. ते कशाला धरला भाग वेगळा, मुद्दा काय पाय धरला. ठीक आहे, जर हरी हरी म्हणणाराचा पाय धरून माझा उद्धार होत नसल, उद्या ते बोऱ्यामध्ये जातो, बाहेर गेटला खुर्ची टाकून बसतो. कुठे गेला महाराजांचे पाय पडायला, पडू नका पाय घरी जा. मी इतके दिवस पाय जोडवलं, माझा उद्धार झाला, तुमच्या एकदा पाय पडल्यावर काय होणार. भगवान म्हणले खरंच उद्या खुर्ची टाकून बसून निंबोऱ्यामध्ये सत्यामध्ये. भगवान म्हणले उठ बस शिवाला. ते मला सोशल डिस्टन्सिंग. आपल्याला स्वतंत्र विमान पाहिजे, आपल्याला असल्या गर्दीचं मत नाही. 2 इंच की दूरी लय भारी भारी होतं मला त्याच्यामध्ये नाव, लय भारी भारी. सोशल डिस्टन्सिंग, होम क्वारंटाईन, भारी भारी नाव आहे तुम्हाला. माझा होईल तुम्हाला कोरोनामध्ये, मला जाता कोरोना. माझा होती आबा नाकात तळ्या. मला गावात जवळ कोणी येत नव्हतं. बायको सुद्धा मला कोरोना झाला म्हणतो रडायचं नाही ना आता, रडलं लवकर मेल्यावर, मरायच्या आधीच रडायचं. पण कामध्ये रडण्याची मला एक नवरात्र बाबा. आपल्याला मृदंग, सिस्टीम, वीणा, हार्मोनियम एवढे गायक असून आपला कधी कधी स्वर जातो. माय प्रेतापाशी काही सुविधा नसतात ना. प्रेतापाशी आहेत का सुविधा काही? तानपुरा नाही, हार्मोनियम नाही, लाऊडस्पीकर नाही, पण कधी स्वर जात नाही. अगदी खर्जातून कार्यक्रम सुरू होतो त्यांचा सुरुवातीला. मायो महाराज नक्र हरी हरी म्हणले नाही, फक्त नक्र आणि हरी हरी म्हणणाराचा काय धरला, पाय धरला, त्याचा उद्धार झाला. ही हरी मंत्रातली ताकद. असे तुम्हाला 3 मंत्र सांगितले, राम, कृष्ण आणि हरी. आणि 3 मंत्र तुम्ही कसे जपायचे त्या अभंगाच्या पाहिजे. कृष्ण हरी राम
अभंगामध्ये राम कृष्ण आणि हरी तिन्ही मंत्र हे कोणाचे हे सांगण्यात आलं. तिन्ही मंत्रांना उद्धार कोणाचा झाला हे बी आपण श्रवण केलं. पण नाथ बाबा हा मंत्र आम्ही जपायचा आहे आता. ह्यांना मी जप कसा करावा. आपल्याकडे 4 वाणी आहेत. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. इथं 3 वाण्या गौण ठेवल्या तर 1 वाणीचा उपयोग केलेला आहे. वैखरी वाणीचा. काय वैखरी वाणी. जिथं वैखरी वाणी भजन करून 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 कुंठित होईल. ज्ञानोबा म्हणतात तेच वैकुंठ आहे. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनी आणि तेने वैकुंठ भुवनी. ध्यानात आणि मनात या वैखरी वाणीचा जर जप केलाय का कोणी. हा जप करणारे पहिले हनुमानजी. हनुमानजीकडे ज्ञान बी तेवढं तोला मला. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर. रामदूता तोलित बल रामा पुत्र पवन सुत महावीर विक्रमार्क रंगे कुमति निवार कुमति के. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारी मंत्र विभीषण माना. नाही का नाही मंत्र आहे त्यांचा वैखरी वाणीचं जप आहे. एकदा द्वापार युगामध्ये आणि गरुड भगवान हनुमानजीकडे भेटायला. जे आहे हनुमानजी म्हणजे जे आहे बसा या. हनुमानजी काय बसलाय तिथं म्हणले हो. गरुड म्हणाले मी एक काम करू. आता आपण 2 जण तीर्थयात्रा करून येऊ. हनुमानजी म्हणले तीर्थयात्रा नाही म्हणले. आता तीर्थयात्रा आता आपण काही तीर्थयात्रा वगैरे काही करत नाही. का करत नाही करत नाही. गरुड म्हणले हनुमानजी तीर्थयात्रा करण्यासाठी तुम्हाला थकवा झाला असेल तसं सांगा मी तुम्हाला माझ्या खांद्यावर घेऊन फिरवून आणेन. हनुमानजी म्हणजे थकवा येण्याचा विषय नाही आणि तुमच्या खांद्यावर मी बसू शकत नाही. त्याचं कारण मी आजपर्यंत उभ्या आयुष्यात कोणाच्या खांद्यावर कधी बसलो नाही. एकमेव दैवत असे हनुमानजी. अवताराला येणं आणि सूर्यापर्यंत झाला. आपली मुलं किती वर्षात सूर्यापर्यंत जातात. बस स्टँड पर्यंत गेले तरी बस झाली. सूर्यापर्यंत केव्हा जाते हनुमानजी. सूर्यापर्यंत गेले. आणि दुसरी गोष्ट तुमच्या खांद्यावर का बसत नाही त्याचं कारण आहे. तुमच्या खांद्यावर रोज ब्रह्मांडाचा मालक असतो. पिवळा पितांबर जैसा गगने झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. मी नाही तुमच्या खांद्यावर बसू शकत. असे का म्हणाले काय करतात काय नाही. भजन 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 बंद करून सुद्धा लाखो वर्ष झाले आता. अरे गरुड म्हणाले तुम्ही भजन बंद केलं कस काय. आपले भजन तरी कुठपर्यंत करायचं होतं. पर्याय केला पश्चिम केलं मध्यम केलं आणि शेवटचा क्षम होता वैखरी वाणीचा. आणि वैखरी वाणी सुद्धा कालांतरानंतर काय झालं तिचं. राम नाम का जप
राम बन गए राम, अब राम ही हमारा जप करे, हम बैठे आराम. आमचं भजन ते करते म्हणले, आम्हाला भजन करायचे ज्याने घ्यावे नाम आणि तिशी करणे त्याचे काम. हनुमानजीचा जप आहे वैखरीवाणीचा. म्हणून हनुमानजी म्हणतात मी वैखरीवाणीचा जप आहे. इकडे नाथ बाबा म्हणतात नित्य वनिजो वैखरी, पण नित्य शब्द टाकला आतमध्ये. परमार्थामध्ये नित्याला महत्व आहे. ज्ञानवारी सुद्धा म्हणतात नित्य निवळामी, नित्याला महत्व आहे. नित्य सत्य नीत हरिपाठ ज्याशी आणि गळीकाळ त्याशी न पाहे ऋषी. नंतर येते ही ताकद वैखरी वाणीची. आणि त्या वैखरी वाणीनं तुम्ही हा मंत्र म्हणा, राम कृष्ण हरी नित्य वनेजो वैखरी विडोबार कुमारी. नित्यवधे जो वैखरी तया पाशेनो रे पाप नाशी त्रिविधाता नामतीची परब्रह्म जप यज्ञ तो परम तया पाशेनो रे पाप नाशी त्रिविधाता एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा तया पाशेनो रे पाप नाशी त्रिविधाता विढाला
वर्ष पूर्ण झाले ह्या उपक्रमास. खूप जुनी परंपरा आहे वैष्णव संप्रदायाची या नगरीमध्ये. आळंदीच्या संस्थेचा पण या ठिकाणी वारसा आहे. मुनिजन मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळ या ठिकाणी ज्यांनी आज अन्नदान केलं आहे. आज ज्यांचं अन्नदान होतं ते आजच्या अन्नदाती मनोहरजी रामचंद्रजी सोनवणे आणि पांडुरंग गंगारामजी पाटील यांचं अन्नदान होतं. आणि विशेष करून ज्यांचं रामायण तुम्ही श्रवण करता ते पंढरीनाथ महाराज सायतकर यांचं या ठिकाणी गेल्या 38 वर्षापासून 40 वर्षापासून रामकथा आहे. अव्याहतपणे या ठिकाणी ती कथा करतात. हे विशेष गुण आहे त्यांच्याकडं. आणि भावात रामायण, तुळशी रामायण वगैरे वाल्मिक रामायण आपण बऱ्याच ठिकाणी श्रवण करतो, पण नाथबाबाचं जे भावार्थ रामायण आहे म्हणून अभंग नाथबाबाचं निवडलं आहे. पण रामायण नाथबाबाचं म्हणून अभंग नाथबाबाचंच. आणि मग रामायण जर असेल तर पहिला अक्षर शब्द सुद्धा रामच आला पाहिजे म्हणलं. आज ह्याची सर्व खबरदारी घेऊन हा अभंगाची निवड केली. एवढे गुणीजन आणि गंधर्वासारखे गायनाचार्य खूप सुंदर आहेत भाऊ. तुम्ही तुमच्या गुणवत्तेबद्दल आमच्यासारखे काय वाटतं. विजय महाराज तुम्ही ह्यांना भरपूर प्रमाणामध्ये हे कधी साथ केली. तुमच्या हातामधला जो गोडवा असलेला जो निसर्ग आहे हे भगवंताला उत्तरोत्तर याच्यामध्ये तुमची वाढ करावी. अख्खा भारतभर तुमचा या ठिकाणी प्रवास व्हावा. भगवान ज्ञानोबरायांची तुमच्या पाठीमागं खूप या ठिकाणी कृपा आशीर्वाद असावे. नाही वेळेचं मी आम्हालाही बंधन पाळतो बाबा. वेळेच्या बाबतीत मी अजून सुद्धा 35-37 वर्ष झालं बाबा. मी कधी पण या गावात उशिरा गेलो म्हणून नाही. कधी 2 तास अगोदर असतो आणि कीर्तन मात्र वेळेतच सोडित असतो. ते गुरुवारी संदीपान बाबा सांगत असतात, दादा म्हणतात आपला 11 बरोबर टाइम झाल्याचं म्हणजे आपण 11 म्हणजे म्हणून योगायोगाने तुम्ही तर सर्वजण आलात. गुरुवारांचं तुम्हा माता भगिनींचं आणि आमचं दैवतच आहे बाबा भोलेनाथ. तुम्ही बरेच जण आलेला असतात. 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग त्याच्या पायथ्यालाच आमचा मठ आहे श्री काळ भैरवनाथाचा. तुम्ही दिंडी घेऊन पण तिथे येऊ शकता. पण मी नसतो तिथं, सोहळ्यामध्ये असतो. 100-200 माणसे तुमच्याकडे दिंडी आल्या तरी आपल्याकडे तिथे व्यवस्था आहे. सर्व काळजी करायची गरज नाही. इथून पुढे आता भविष्यामध्ये योगायोगाने दर्शनाचा योग आला. आपला वेळ झाला. एकदा माऊलीचं भजन करू आणि शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर गोडेश्वर भैरव म्हणा 2-5 मिनिट. एका जना दली जपा एका जना दली जपा एका जना दली जपा एका जना दली जपा
थांबा थांबा सूचना होती. कोणीही उठू नका, बसा का 5 मिनिटं शांत ठेवा, कोणी उठू नका. आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आणि वाटपराय भरतजी महाराज परडी वैद्यनाथ यांनी वेळेवर येऊन भोलेनाथाच्या चरणी समर्पित केली. त्याबद्दल त्यांचं गावाच्या वतीनं आणि देवस्थानच्या वतीनं आभार. तसंच या ठिकाणी आलेले पंचक्रोशीतील मंडळी यांचे सुद्धा आभार. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती आपले CS पाटील सर या ठिकाणी आहेतच, त्यांचे सुद्धा आभार. या सप्त्यामध्ये भोलेनाथाच्या संकल्पापोटी भोलेनाथाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काही दात्यांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहे. भानुदास संतोष पवार जळगावकर 1 क्विंटल साखर, कांतीलाल रमेश जेवरे बोराडीकर तालुका शिरपूर यांनी 4 तेलाचे डबे दिलेले आहेत. ज्ञानेश्वर भालेराव पवार सोरगावकर, ज्ञानेश्वर भालेराव पवार सोरगावकर यांनी भोलेनाथाच्या या भंडारासाठी 50,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. गुलाबराव हरी पाटील कवठळ यांच्याकडून 4,000 रुपये, आबा रघुनाथ सोनवणे निंबोला यांच्याकडून 5,011 रुपये, जानकीराम बहादूर सोनवणे 5,511 रुपये, निंबाजी रामदास सोनवणे 2,051 रुपये, गुलाब एकनाथ सोनवणे 1 क्विंटल गहू 1100 रुपये, समाधान दामू सोनवणे 1 क्विंटल गहू 1100 रुपये, बापू सीताराम ठाकूर 2151 रुपये, माधवराव दादा धनगर दैनजुळे यांच्याकडून 501 रुपये, भगवान सुखरू पाटील पिंपळे शिव 1100 रुपये. सर्व जनविधानांच्या भोलेनाथ देवस्थानच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं कोटी कोटी आभार. तसंच या ठिकाणी सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये आणि कीर्तन झाल्यानंतर निंभोरी ग्रामस्थांनी मंडपामध्ये थांबावं. उद्याचे कार्यक्रम 4 ते 5 नगर प्रदक्षिणा होईल. 5 ते 7 काकडा आरती, 9 ते 11 संगीत, श्रीराम कथा, हरिभक्त परायण गुरुस्थानी असलेले पंढरनाथजी महाराज साहित्य यांच्या मधुरवाणीतून दुपारी 3 ते 5 श्रीराम कथा, 5 ते 6 हरिपाठ होईल. रात्री 9 ते 11 हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर आवाजाचे जादूगार त्यांना म्हणतात, त्याची पदवी लावतात. त्यांचा या ठिकाणी दणदणीत असा कार्यक्रम होईल. जास्तीत जास्त संख्येने येऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. पुंडलिका विठ्ठल जय जय विठ्ठल.